नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? चला, आज आपण बघणार आहोत ह्या वर्षी म्हणजे 2026 लाच झालेला जळगावचा पेपर आणि त्यामधील अंकगणिताचे प्रश्न आपण बघणार आहोत. एकदम सोप्या भाषेमध्ये सगळ्या प्रश्नांचे विश्लेषण बघणार आहोत. फक्त तुम्हाला काय करायचंय? महाराष्ट्रामधील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक करायचा आणि कमेंट करायला विसरायचं नाही. चला मग सुरुवात करूया. तर जळगाव जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी एकूण गणिताचे 26 प्रश्न आले होते. किती प्रश्न आले होते? एकूण 26 प्रश्न आले होते. करायची सुरुवात मग. पहिला प्रश्न बघा. एका टेबलावर चौकोनी व त्रिकोणी असे 30 पुठ्ठे आहेत. त्यांच्या कोणांची संख्या 103 आहे, तर त्यापैकी त्रिकोणी पुठ्ठे किती? ऑप्शन बघा 13, 14, 16 आणि 17. पुठ्ठ्यांची संख्या काढायची. कूट प्रश्न या टॉपिक मधला प्रश्न आहे. सोडवायचा प्रयत्न करा, नाही जमलं तर मी आहेच. बघा आता पहिलं तुम्हाला बेसिक पद्धतीने सांगतो, नंतर शॉर्ट ट्रिकने. आता इथं चौकोन आहे, जे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याला x मानू आणि जे त्रिकोणी पुठ्ठे आहेत त्यांना y मानू. आता पुठ्ठ्यांची एकूण संख्या किती आहेत? त्रिकोणी आणि चौकोनी पुठ्ठे एकूण किती आहेत? 30 पुठ्ठे आहेत. आणि त्यांच्या कोणांची संख्या आता चौकोनाचे 4 कोण आणि त्रिकोणाचे 3 कोण यांची एकूण संख्या किती आहे? 103. आता तुम्हाला कसली संख्या काढायची? त्रिकोणी पुठ्ठे एकूण किती, म्हणजे फक्त y ची किंमत काढायची. y ची किंमत काढायची म्हणजे x ला घालवायला लागेल. मग x ला घालवण्यासाठी या संपूर्ण समीकरणाला 4 ने गुणावं लागेल. मग 4 ने गुणलं 4x अधिक 4y अधिक बरोबर 4 त्रिक 12 120. या समीकरणातून हा समीकरण वजा करा. हा समीकरण आहे 4x अधिक 3y बरोबर 103. 4x ला 4x गेले, 4y मधून 3y गेले, राहिले y बरोबर 120 मधून 3 गेले, राहिले किती? 17. y बरोबर 17. y काय आहे? त्रिकोणी पुठ्ठे, म्हणजे त्रिकोणी पुठ्ठे एकूण किती असणार? 17 पुठ्ठे असणार. हे झालं बेसिक पद्धतीने. आता शॉर्ट ट्रिक मध्ये कसं सोडवायचं बघा. फक्त काय करायचंय? उलट करायचंय. काय उलट करायचंय बघा. त्यांच्या एकूण कोणांची संख्या किती आहेत? कोणांची संख्या 103 आहे. आता तुम्हाला कोणते पुठ्ठे काढायचे? त्रिकोणी पुठ्ठे. त्रिकोणी पुठ्ठे काढायचे. त्यांची एकूण संख्या किती आहे पुठ्ठ्यांची? त्रिकोणी आणि चौकोन मिळून 30 आहे. या 30 ला आता व्यस्त करायचे, 3 ने गुणायचे. जर त्रिकोणी पुठ्ठे काढायचे तर 4 ने गुणायचं. चौकोनी पुठ्ठे काढायचं तर 3 ने गुणायचं. गुणाकार केला की त्याला 120. या 120 मधून 103 मायनस केले तर हे जे 17 आहेत हे भेटणार तुम्हाला त्रिकोणी पुठ्ठे. त्रिकोणी पुठ्ठे किती भेटणार? 17. चौकोनी पुठ्ठे काढायचे असेल तर ते एकूण पुठ्ठे 30 त्याला गुणिले. आता चौकोनी काढायचे तर 3 ने गुणायचं. 30 त्रिक 90. आता ह्या 103 मधून 90 वजा करा. किती आलं? 303. 10 तून 9 गेला 1, 13. बघा 17 आणि 13 झाले का 30? समजलं का? एकदम सोप्या पद्धतीने. त्रिकोणी पुठ्ठे येणार 17. चौकोनी काढायचं म्हटलं तर उलट करायचं. चौकोनी म्हटलं तर एकूण पुठ्ठ्याला 3 ने गुणायचं. त्रिकोणी म्हटलं तर एकूण पुठ्ठ्याला 4 ने गुणायचं आणि त्यांच्या कोणांची संख्या त्याच्यातून वजा करायची. कळलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न 2 अधिक 4 अधिक 6 अधिक असे 70 पर्यंत. आता दिलेल्या संख्या तुम्हाला समसंख्या दिसतात. समसंख्यांची बेरीज. मग पहिली संख्या 2, शेवटची 70 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती? 70 मध्ये असणार 35 सम 35 विषम. एकूण संख्या किती असणार? 35. 70 2 72 भागिले 2 गुणिले 35. 2 ने भाग दिला किती आलं? 36. 36 गुणिले 35 करा. 36 गुणिले 35. 5 सक 30, 3 हातचे 5 त्रिक 15, 6 त्रिक 18, 8 आणि 5 13 आणि 3 16, 3 36, 3 हातचे 3 त्रिक 9, 9 आणि 3 12. म्हणजे एकूण संख्यांची समसंख्यांची बेरीज किती येणार? 1260.
एकूण समसंख्यांची बेरीज येणार 1260. ऑप्शन नंबर 3. कळले? क्लिअर आहे? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एका आयताकृती मैदानाच्या कडेने व कोपऱ्यावर प्रत्येकी 4 मीटर अंतरावर एक याप्रमाणे मुले उभे आहेत. जर मैदानाच्या लांबीवर 12 मुले व रुंदीवर 8 मुले उभी असल्यास त्या मैदानावर एकूण किती मुले उभे असतील? आता मैदान कसं आहे? आयताकृती आहे. लांबीवर किती मुले आहेत? तर 12 आहेत. रुंदीवर 8 मुले उभे आहेत. आणि प्रत्येक कोपऱ्यावर एक तो कॉमन आहे. तो लांबीमध्ये पण एक आहे, रुंदीमध्ये पण एक आहे. तो कसा आहे? कॉमन. मग सगळ्यात पहिला आपण परिमिती काढू. मग आयताची परिमिती म्हणजे काय? लांबी आणि रुंदी यांची बेरीज गुणिले 2. किती झालं? 40. परंतु जो कॉमन आहे तो लांबीमध्ये पण आहे, रुंदीमध्ये पण आहे. असे किती आहेत? 4 कोपऱ्यावर 4. मग ते मायनस करा. म्हणजेच किती आलं? 36. म्हणजे एकूण किती मुले लागतील? तर 36 मुले उभे करावे लागतील. म्हणजे लांबीवर पण तुम्हाला 12 दिसणार प्रत्येक आणि रुंदीवर पण 8 दिसणार. अशी एकूण मुले किती लागणार? 36. क्लिअर? पुढचा प्रश्न. वर्गमुळात 45/80 बरोबर किती? आता 45चं तुम्ही म्हणणार वर्गमूळ कसं काढणार, 80चं कसं काढणार? तर बघा, फोड करायची. 45ची फोड काय येणार? 5 गुणिले 9. आणि 80ची फोड काय येणार? 5 गुणिले 16. आता 5 ला 5 गेले, राहिलं वर्गमुळात 9 छेद वर्गमुळात 16. 9चं वर्गमूळ 3, 16चं वर्गमूळ 4. म्हणजेच उत्तर किती येणार? 3/4. ऑप्शन नंबर 3. 4/3 ला टिक करू नका, 1 मार्क जाईल. सोप्या प्रश्नामध्ये अशा घाईत 1 मार्क जातो, सिल्ली मिस्टेक होते. कळलं? त्यामुळं एकदा टिक करताना आपण कोणत्या ऑप्शनवर करतोय ते एकदा चेक करूनच टिक करा. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न. 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 21 व 252 आणि जर त्यापैकी एक संख्या 84 असेल तर दुसरी संख्या कोणती? 2 संख्यांचा जेवढा गुणाकार येतो तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा येतो. मग लसावी आहे 252 गुणिले मसावी आहे 21. याला जर एका संख्येने गुणलं तर तुम्हाला दुसरी संख्या भेटेल. 21 एके 21, 21 चोक 84, 4 सक 24, 1 उरला, 4 त्रिक 12. म्हणजे दुसरी संख्या कोणती असणार? 63. ऑप्शन नंबर 3. दुसरी संख्या असणार 63. 63 आणि 84चा जेवढा गुणाकार होणार तेवढाच गुणाकार 252 आणि 21चा असणार. क्लिअर कन्सेप्ट? पुढचा प्रश्न. 3/5, 4/15 आणि 7/10 या अपूर्णांकाचा लसावी किती? अपूर्णांकाचा लसावी काढायचा त्यावेळेस काय करायचंय? जे विचारलं ते काढायचंय अंशातील संख्यांचं. अंशातील संख्या आहे 3, 4 आणि 7. यांचा काढा लसावी. आणि छेदातील संख्या आहे 5, 15, 10. यांचा काढायचा याच्या अपोजिट म्हणजेच काय? मसावी. मग 3, 4, 7चा लसावी काय येणार? आता 3, 4, 7 कशा आहेत? सहमूळ संख्या आहेत. कोणत्या संख्येने भाग जात नाही, यांच्यातून विभाजक काहीच निघणार नाही. मग यांचा सरळ गुणाकार 3 चोक 12, 12 7 84. अंशस्थानी येणार 84, छेदस्थानी यांच्यातला मसावी काय येणार? 5. भाग जात नाही, आहे तसंच ठेवलं म्हणजेच उत्तर येणार 84/5. ऑप्शन नंबर 1. 2 ला टिक करू नका. 84/5. अपूर्णांकाचा लसावी काढायचा म्हणल्यावर अंशातील संख्यांचा लसावी, छेदातील संख्यांचा मसावी. अपूर्णांकाचा मसावी काढायचा असेल तर अंशातील संख्यांचा मसावी, छेदातील संख्यांचा लसावी. क्लिअर? पुढचा प्रश्न. 16 अधिक 20 भागिले 5 गुणिले 3 वजा 17 बरोबर किती? मग सगळ्यात पहिला आपण भागाकार करणार. 16 अधिक 5 चोक 20, 4 गुणिले 3 वजा 17. नंतर आपण गुणाकार करणार. 16 अधिक 4 त्रिक 12 वजा 17. यांची बेरीज 16 2 18 28 वजा 17. 8 7 गेला 1, 2 1 गेला 1,
म्हणजे उत्तर किती आलं? फक्त 11. ऑप्शन नंबर 2 उत्तर येणार 11. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न, एका शेतामध्ये एकूण झाडांपैकी 205 झाडे आंब्याची आहेत, 307 झाडे पेरूची आहेत व उर्वरित झाडे संत्र्याची आहेत. जर शेतात एकूण 175 झाडे असतील तर संत्र्याची झाडे किती असतील? संत्र्याची झाडे किती? आता तुम्ही दोन पद्धतीने सोडवू शकता. आता 175 चे 205 बेसिक पद्धतीने सांगतो. 205 म्हणजे आंब्यांची संख्या आपण काढू, आंब्यांच्या झाडांची. 5 त्रिक 15, 2 उरले 5 वाजा 25, 35 दुने 70. 70 असणार आंब्यांची झाडे. एकूण पैकी 307 झाडे आहेत पेरूची. 7 दुने 14, 3 उरले 7 वाजा 35, 25 त्रिक 75. 75 आहे पेरूंची झाडे. मग हे किती झाली? 70 आणि 70 140, 145, 145 एकूण आहे 175. त्यापैकी 145 झाडे आंबा आणि पेरूची आहेत, म्हणजे उरलेले 30 झाडे कसले असणार? संत्र्यांची. उरलेले 30 झाडे कसले असणार? संत्र्यांची. ऑप्शन नंबर 3. ही झाली बेसिक पद्धत. आता शॉर्ट ट्रिक मध्ये कसं सोडवणार तुम्ही? तर बघा, आंब्यांच्या झाडांची संख्या किती आहे? आंब्यांच्या झाडांची संख्या 2/5. पेरूच्या झाडांची संख्या 3/7. छेदस्थानी असणार एकूण झाडांची संख्या. छेदस्थानी काय येणार? 7×5 35. इथं तिरकस गुणाकार 7 दुने 14 अधिक 5 त्रिक 15. एकूण किती झाले? 29/35. या 35 झाडांपैकी आंब्याची आणि पेरूची मिळून 29 भाग आहेत. मग उरलेले 6 भाग कसले असणार? संत्र्यांचे. एकूण म्हणजे संत्र्यांची संख्या किती असणार? 6/35. हे असणार संत्री. एकूण झाडांच्या. एकूण झाडे किती आहेत? 175. मग 175 चे 6/35 काढा. 7 ने भाग दिला 7×5 35, 7 दुने 14, 3 उरले 7×5 35. 5 के 5, 5 वाजा 25, 5 30. 30 झाडे कसले असणार? डायरेक्ट संत्र्यांची. या पद्धतीने पण सोडवू शकता. कळले? क्लिअर का? पुढचा प्रश्न, 35 रुपयाला 1.5 डझन केळी मिळते व 34 रुपयाला 2.5 डझन किलो साखर 2.5 किलो साखर मिळते. 6 डझन केळी व 10 किलो साखर यांची एकूण किंमत किती? बघा, या ठिकाणी मी लिहितो केळी, इकडं लिहितो रुपये. आता 1.5 डझन 35 रुपयांना भेटतात, तर 6 डझन किती रुपयांना भेटतील? आता 1.5 चे किती पट आहे? 6. 4 पट आहे का? 1.5 ची दुप्पट 3, 1.5 ची चौपट 6. मग इथं संख्या 4 पटीने वाढली, मग रक्कम पण 4 पटीने वाढणार. मग 35 चोक 140. म्हणजे 6 डझन केळी किती रुपयाला भेटणार? 140. पुढं इकडे लिहितो साखर, इकडे लिहितो रुपये. 2.5 किलो साखर 34 रुपयांना भेटते. मग 10 किलो साखर किती रुपयाला भेटेल? 34 रुपयाला 2.5 किलो. आता 2.5 च्या 4 पट किती आहे? 10. 4 पट आहे ना? मग रक्कम सुद्धा 4 पट करा. रक्कम किती येणार? 4 चोक 16, 1 हातचा 4 त्रिक 12 आणि 1 13, 136. मग आता त्यांनी विचारलंय 6 डझन केळी. 6 डझन केळींची किंमत किती आहे? 140. आणि 10 किलो साखर, 10 किलो साखरची किंमत किती? 136. यांची बेरीज केली किती येणार? 276. 276. आता 276 चा जवळपास 275 आहे, कारण आपण डायरेक्टली घेतलंय म्हणून आले 276. राऊंड ऑफ करून घेतलंय. कळलं?
275 पॉइंट येणार पुढं, पण आपण इथं डायरेक्ट राऊंड ऑफ करून घेतले. आता इथं 140 आले, इथं 139 पॉइंट काहीतरी आहे. आता ते कसं येईल ते बघा, लक्ष द्या सोप्या पद्धतीने. आता दीड डझन म्हणजेच किती? 18. 18 केळी किती रुपयांना भेटतात? 35 रुपयांना भेटतात. 18 केळी 35 रुपयांना. मग 6 डझन किती काढायचे? 6 डझन. 6 डझन म्हणजेच किती? 72. किती आहेत? 72. 1272. 72 केळी किती रुपयांना भेटतील? तिरकस गुणाकार 72 गुणिले 35 भागिले 18. आता तुम्ही जर एका केळीची किंमत काढायला गेले तर पॉइंट मध्ये येणार. डायरेक्ट 18 केळींची घेतली तर बघा काय उत्तर येणार? 18 एके 18, 18 चौक 72, 35 चौक 140च येणार. हे राऊंड ऑफ. तर जर तुम्ही एका केळीची किंमत काढली, 35 रुपयांना भेटणार 18 केळी, मग इथं तुमचे जे उत्तर आहे ते पॉइंट मध्ये येणार. कळलं? आता 18 ने भाग दिला तर 18 दुणे 36, 2चा पूर्ण भाग जात नाही, म्हणजेच भाग काय जाणार? पॉइंट मध्ये. कळलं का? बघा 18 एके 18, 15तून 8 गेले 7, म्हणजे 17 उरले. आता ह्याला भाग जात नाही, शून्य घेतला, मग इथं पॉइंट. मग 18 9 62 असे, म्हणजे 1.9 असं येणार. मग 0.9 आहे. मग तुम्ही जर इथं 72 ने गुणलं तर 139 पॉइंट समथिंग येईल. कळलं का? म्हणून इथं आपण काय केलं? डायरेक्ट राऊंड ऑफ करून घेतलेलं आहे, म्हणून इथं 140 रुपये आले. केळींची किंमत 140. साखर पण त्याचप्रमाणे. जर तुम्ही बघितलं 1 किलो साखरची किंमत काढली, गुणिले 10 केलं तर किती येणार? 136. 1 किलोची किंमत किती येणार? 13.6. 10 किलोची किती येणार? 136 रुपये. कळलं का? 34 भागिले 2.5 केलं. क्लिअर? एवढं करत बसण्यापेक्षा हे सोपं आहे की नाही? इथं संख्या, वस्तू 4 पट वाढल्या, रक्कम पण 4 पट वाढणार. इथं वस्तू 4 पट वाढली, रक्कम पण 4 पटीने वाढणार. आता दोन्ही वस्तूंची काय विचारली? बेरीज, म्हणून 275च येणार. कळलं? तशी बेरीज आपली 276 येते, त्याच्या जवळपास 275. 288, 292 येणारच नाही. क्लिअर? समजलं आता हे सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. 2 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 96 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? 2 क्रमवार संख्या आहेत. पहिलं बेसिक, पहिली संख्या x मांडली, दुसरी संख्या काय येणार? प्रत्येक विषम संख्येमध्ये 2चा फरक, म्हणून दुसरी संख्या x अधिक 2, आणि ह्या दोघांची बेरीज किती आहे? 96. हे x आणि x झाले, 2x अधिक 2 तिकडे गेल्यावर काय होणार? -2. मग 2x बरोबर किती झाले? 94. मग x बरोबर 94 भागिले 2, 2 चोक 8, 1 उरला, 2 साती 14, x बरोबर आलं 47. मग पहिली संख्या 47 आणि मोठी संख्या 49. तुम्हाला विचारले मोठी संख्या कोणती असणार? 49. ऑप्शन नंबर 3. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न. 187 चा 3/11 हा कोणत्या संख्येचा 17/8 आहे? 187 चा म्हणजेच गुणिले 3/11 हा म्हणजे बरोबर कोणत्या संख्येचा 17/8 आहे? इथं भाग जातोय, देऊन टाका. 11 एके 11, 7 उरले, 11 साती 77, इकडे राहिल्या 13, 17 त्रिक 51 बरोबर. इकडे गुणाकार केला, 17x/8. आता फक्त x ची किंमत काढायची. हा 8 जाणार गुणिले, 17 येणार भागिले, म्हणजेच 51 आहे, तसंच वरती गुणिले 8 भागिले 17 बरोबर तुम्हाला x ची किंमत भेटेल. 17 त्रिक 51, 8 त्रिक 24, x बरोबर किती आलं? 24. म्हणजे 24च्या 17/18, 17/8 इतका आहे. 24 या संख्येची किंमत, 24 या संख्येच्या 17/8 जेवढी किंमत येणार तेवढीच किंमत 187 चा 3/11 भाग येणार आहे. क्लिअर?
पुढचा प्रश्न, 18 पुरुष एक काम 40 दिवसात पूर्ण करतात. जर 2 पुरुष 3 स्त्रियां एवढे काम करत असतील तर 12 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता स्त्रिया किती दिवसात करतील हे आपल्याला माहित नाही, पण पुरुषांबद्दल माहिती आहे. मग या ठिकाणी आपल्याला जर 2 पुरुष 3 स्त्रियां एवढे काम करत असतील, 2 पुरुषांच्या ऐवजी 3 स्त्रिया काम करतील तर 12 स्त्रियांऐवजी किती पुरुष काम करतील? स्त्रियांची संख्या वाढली, पुरुषांची वाढेल, म्हणजे इथं समचलन, समचलनात काय होणार? तिरकस गुणाकार. म्हणजे 2 गुणिले 12 भागिले 3, 3 एके 3, 3 चौक 12, 4 दुने 8. म्हणजे आता या 12 स्त्रियांऐवजी आपण 8 पुरुष घेऊ शकतो. 12 स्त्रियांऐवजी 8 पुरुष घेऊ शकतो. मग त्यांनी इथं सांगितलं होतं की जेव्हा 18 पुरुष होते तेव्हा त्यांना 40 दिवस लागत होते. आता पुरुषांची संख्या किती झाली? 8. मग किती दिवस लागतील? पुरुषांची संख्या कमी झाली, दिवस जास्त लागतील 40 पेक्षा. म्हणजे इथं व्यस्त चलन, व्यस्त चलनात का होतो? सरळ गुणाकार. मग सरळ करा गुणाकार, 18 गुणिले 40 भागिले 8. 8 पंचे 40, 18 पंचे 90. म्हणजे एकूण किती दिवस लागतील? 90 दिवस. 8 पुरुष 90 दिवसात करतील किंवा 12 स्त्रिया सुद्धा 90च दिवसात पूर्ण करतील. क्लिअर? समजलंय का? पुढचा प्रश्न, अ हा ब च्या तिप्पट वेगाने काम करतो आणि दोघे मिळून एक काम 21 दिवसात पूर्ण करतात, तर एकटा अ तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा, पट वरील उदाहरण आलं काळकाम वेगचं, तर काय करायचंय? कोणाला चा लागलाय? ब ला. मग ब घ्या दिवसाला 100 खुर्च्या बनवतो. आता अ किती बनवणार आहे? अ काय करतोय? ब च्या तिप्पट वेगाने काम करतोय. 3 पट. जेवढा हा काम करणार त्याच्यापेक्षा 3 पट. म्हणजेच किती? 100 च्या 3 पट 300. म्हणजे अ हा दिवसाला किती खुर्च्या बनवल? एकटा 300 खुर्च्या बनवल. त्यांनी सांगितलं दोघांनी मिळून काम केलं. दोघांनी मिळून दिवसाला किती खुर्च्या होणार? 400 खुर्च्या. आता दोघांनी मिळून काम केलं दिवसाला 400. याप्रमाणे सर्व काम 21 दिवसात पूर्ण झालं. दिवसाला 400 याप्रमाणे 21 दिवसात सगळ्या खुर्च्या बनवून झाल्या. आता ते सगळं काम एकट्या करायचे ए ला, एकट्या अ ला. एकटा अ दिवसाला किती बनवतो? 300 खुर्च्या बनवतो. मग सगळं काम करायला त्याला किती दिवस लागेल? 3 7 21, 4 7 28. एकट्या अ ला ते सगळं काम करायला किती दिवस लागेल? 28 दिवस लागेल. ऑप्शन नंबर 3. एकट्या अ ला सगळं काम करायला 28 दिवस लागेल. क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एक व्यक्ती त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 5/8 पट वेगाने चालल्यास तो 15 मिनिटं उशिरा पोहोचतो, तर त्या व्यक्तीला त्याच्या नेहमीच्या वेगाने किती वेळ लागत असेल? आता बघा, जर वेग वाढवला तर वेळ कमी लागणार, जर वेग कमी केला तर वेळ जास्त लागणार. म्हणजे वेग आणि वेळ यांचं प्रमाण कसं असतं? व्यस्त असतं. मग आता त्यांनी सांगितले नेहमीच्या वेगाच्या 5/8 पट. म्हणजे जो छेदस्थानी आहे तो असणार नेहमीचा वेग. नेहमीचा वेग. नेहमीचा वेग किती होता? 8. आत्ताचा वेग. आत्ताचा वेग किती आहे? तर आत्ताचा वेग आहे 5. कळले? मग आता त्यांना लागणारा वेळ कसा असणार? व्यस्त. म्हणजेच आत्ताचा जो वेग आहे त्याप्रमाणे त्याला 5 भाग एवढा वेळ लागत असेल. आणि नंतरचा जो आत्ताचा वेग आहे तो नेहमीपेक्षा काय केलंय? वेग 5/8 केलाय, म्हणजे कमी केलाय. मग कमी केल्यावर त्याला लागणार जास्त वेळ. त्याला किती वेळ लागणार? जास्त. कळले? मग आता त्यांनी सांगितले वेग कमी केल्यामुळे 15 मिनिटं उशीर होतो. ह्या दोघातील फरक किती आहे? 3 भागाचा फरक आहे. मग 3 भाग बरोबर जर 15 असेल तर विचारला नेहमीचा वेग. नेहमीचा वेग होता 8, तेव्हा किती वेळ लागत होता? 5. मग 5 बरोबर किती?
तिरकस गुणाकार 5 गुणिले 15 भागिले 3, 3 एके 3, 3 पाचे 15, 5 पाचा 25. म्हणजे पहिला वेळ किती लागत होता? 25 मिनिटे इतका वेळ लागत होता. कळलं? क्लिअर? नसल समजलं मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतो म्हणजे समजल. काहींना नसल समजलं. बघा या ठिकाणी मी समजा नेहमीचा वेग आहे ना, नेहमीचा वेग तो घेतला 8. आत्ताचा वेग काय येणार? आत्ताचा वेग त्यांनी सांगितले जो नेहमीचा वेग होता त्याच्या 5/8 पट केला, म्हणजेच आत्ताचा वेग किती आला? 5. आता समजा 200 किलोमीटर अंतर आहे, 200 किलोमीटर 8च्या स्पीडने गेला, किती वेळ लागतो? 8 दुने 16, 4 उरले 18 45, म्हणजे 25 मिनिट इतका वेळ लागत होता. 200 किलोमीटर 8च्या स्पीडने गेला, 25 मिनिटं लागत होता. आता वेग काय केलाय? जो पहिला होता त्याच्या 5/8 पट केलाय, म्हणजे आता वेग किती आहे? 5. मग तेच अंतर 200 किलोमीटर जाण्यासाठी 5च्या स्पीडने गेला, किती वेळ लागणार? 5 चोक 20 0. किती वेळ लागतोय? 40 मिनिटे. किती वेळ लागतो? 40 मिनिटे. त्यांनी सांगितलंय नेहमीच्या वेगाच्या 5/8 पट केल्यामुळे 15 मिनिटं उशीर होतोय. होतोय का 15 मिनिटं उशीर? बघा 25 5 30 आणि 10 40. या ठिकाणी 15 मिनिटांचा उशीर होत आहे. मग पहिला वेळ किती लागत होता? 25 मिनिटं. नंतरचा वेळ किती लागणार आहे? 40 मिनिटं. 15 मिनिटं उशिरा पोहोचणार आहे. जर वेग कमी केला तर वेळ जास्त लागेल, वेग वाढवला तर वेळ कमी लागणार. आता कळलं असेल? क्लिअर आहे? समजलं? किती वेळ पहिला लागत असणार? 25 मिनिटं. पुढचा प्रश्न बघा. 4 क्रमगत संख्यांची बेरीज 110 आहे, त्यापैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती? 4 क्रमगत आहे, काहीच सांगितलं नाही म्हणजे नैसर्गिक संख्या. मग पहिली संख्या x, दुसरी संख्या x अधिक 1, तिसरी संख्या x अधिक 2 आणि चौथी संख्या x अधिक 3. कारण सर्व नैसर्गिक संख्यांमध्ये 1-1चाच फरक असतो. या सगळ्यांची एकूण बेरीज आहे 110. सर्व x ची बेरीज 4x अधिक 3 2 5 आणि 1 6 बरोबर 110. हे 6 प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस. 4x बरोबर 110 वजा 6, 4x बरोबर 104. मग x बरोबर 104 भागिले 6 4, 4 दुने 8, 2 उरले 4 सक 24. x बरोबर आलं 26. म्हणजे पहिली संख्या 26, दुसरी संख्या 27, तिसरी संख्या 28 आणि चौथी सगळ्यात मोठी यामध्ये संख्या कोणती आहे? 29. ऑप्शन नंबर 4. या सगळ्यांची बेरीज केली तर येणार 110. क्लिअर आहे? समजलं? पुढचा प्रश्न. 4 मुलींचे सरासरी वय 21 वर्ष आहे, त्यांचे वयांचे गुणोत्तर 2 3 4 5 असल्यास त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या मुलांच्या वयांची बेरीज किती? सगळ्यात लहान आणि मोठ्यांची बेरीज काढायची. एकूण किती आहे? सरासरी 21 किती जणांची? 4 जणांची. 4 एके 4, 4 दुने 8. सगळ्यांची एकूण बेरीज किती आहे? 84. त्यांचं गुणोत्तर आहे 2 3 4 5. एकूण बेरीज 84 आहे. सगळ्यांची बेरीज करून घ्या. 3 2 5 5 10 आणि 4 14. 14 ने भाग दिला 14 सक 84. एक भाग बरोबर 6. आता विचारले लहान आणि मोठा. एकूण किती भाग झाले? लहान आणि मोठा 7 आणि एक भागाची किंमत आहे 6. मग 6 7 42. सगळ्यात लहान व सगळ्यात मोठ्या यांची एकूण बेरीज किती येणार? 42. ऑप्शन नंबर 2. बघा 2x 1 ची किंमत आहे 6, 6 दुने 12. 5x 1 ची किंमत आहे 6, 6 पंचे 30, 30 आणि 12 42. क्लिअर? समजलं आता सगळ्यांना? पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने एक साडी 1375 रुपयांना विकल्यास त्याला 275 रुपये नफा होतो, तर त्या दुकानदाराला शेकडा नफा किती होतो? 30%, 25%, 40%, 15%.
1375 ही काय आहे? विक्री किंमत. 275 हे काय आहे? नफा. मग नफा 275 होतो, मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार? 5 5 गेले 0, 7 7 गेला 0, 3 2 गेला 1, 1 1100 रुपयाची वस्तू 1375 रुपयाला विकली तर 275 रुपये नफा. मग खरेदी किंमत 1100 बरोबर 100%. 275 बरोबर किती टक्के? तिरकस गुणाकार 275 गुणिले 100 भागिले 1100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 11 दुने 22, 5 उरले 11 5 55, म्हणजेच 25% होणार या ठिकाणी नफा. ऑप्शन नंबर 2. किती टक्के नफा होणार? तर 25% नफा होणार. क्लिअर आहे? समजलंय? पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने 50 पेन 150 रुपयांना विकले तेव्हा त्याला 50% नफा झाला तर एकूण किती रुपये नफा झाला? ऑप्शन 25, 75, 50, 100. आपल्याला रुपये काढायचे. आता 150 रुपये काय आहे? तर विक्री किंमत आहे. आता विक्री किंमतीत काय असतं? खरेदी किंमत प्लस नफा, किंवा तोटा असेल तर खरेदी किंमत वजा तोटा. मग 150 रुपयाला विकल्यामुळे काय झालं? 50% नफा झाला. मग 150 बरोबर किती टक्के असणार? 50%. 150%. मग आता फक्त तुम्हाला कोणती रक्कम काढायची? 100% काढली तर तुम्हाला भेटणार खरेदी किंमत. आपल्याला नफा काढायचा आहे. नफा किती आहे? 50%. मग 50% बरोबर किती? ही इकडे विक्री किंमत आहे. तिरकस गुणाकार 150 गुणिले 50 भागिले 150. 150 ला 150 गेले, म्हणजेच राहिले किती? 50. हे असणार डायरेक्ट रुपये. 50 रुपये नफा झाला. किती रुपये नफा झाला? 50 रुपये. बघा, 150 चे पेन 100 रुपयाचे खरेदी केले असणार, 50 रुपये नफा. 100 चे 50% 50 आणि विकल्या 150 ला. कळलं का? 100 रुपयाची वस्तू 150 रुपयाला विकली, 50% नफा झाला. नफा कशावर होणार? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत 100 रुपये. 100 चे 50% 50. 100 आणि 50 झाले 150. क्लिअर आता? समजलंय? पुढचा प्रश्न. एका बँकेला 15,000 रुपये मुद्दलावर 7 वर्षात 12,600 रुपये सरळ व्याज मिळते, तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती? व्याज दर काढायचा आहे. इथं व्याज 12,600 गुणिले 100 भागिले मुद्दल 15,000 गुणिले वर्ष 7 दर भेटून जाईल. भाग द्या. 1 2 3 शून्य गेले, 1 2 3 शून्य गेले. 7 ने भाग दिला, 7 1 7, 5 उरले, 7 8 56 0. 15 ने भाग दिला, 15 1 15, 3 उरले, 30 झाले, 15 दुने 30. म्हणजे शेकडा दर किती असणार? 12. 12% व्याजाचा दर असणार. ऑप्शन नंबर 4. व्याजाचा दर येणार 12%. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न. सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास 9 वर्ष लागतात, तर त्याच रकमेची त्याच दराने दाम तिप्पट होण्यास किती वर्ष लागतील? दाम दुप्पट तिप्पट यावरील प्रश्न आला सरळ व्याजाचं. जेवढी ही पट आहे त्याला गुणिले 100 करा आणि त्यातून 100 मुद्दल वजा करा. हे असणार तुमचं व्याज. व्याजला तुम्ही जर वर्षाने भागलं तर दर भेटणार. हा असणार तुमचा दर. आणि दरला जर तुम्ही त्या व्याजाला जर तुम्ही दरने भागलं तर भेटणार वर्ष. आता रक्कम किती होणार? 3 पट. 3 गुणिले 100 किती झालं? 300. याच्यामधून मुद्दल वजा केली, 100 राहिले 200. हे असणार फक्त व्याज. मग ह्या व्याजाला जर तुम्ही दरने भागलं, 200 भागिले 100/9 भागिलेचं काय होणार? उलट गुणिले. म्हणजेच 200 गुणिले हे 100/9 होणार 9/100.
2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 9 दुने 18. किती वर्ष लागणार आहे? 18 वर्ष. दाम तिप्पट होण्यासाठी 18 वर्ष लागतील सरळ व्याजाने. ऑप्शन नंबर 2. 9 वर्षात दुप्पट. कळलं का? 18 वर्षात तिप्पट. जेवढा पटपट वर्ष वाढणार तेवढा पटपट रक्कम वाढणार. कळलं का? 9 प्रमाणे काय वाढणार? वर्ष, आणि तेवढ्या पटीत रक्कम वाढणार. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न. एका आयताचे क्षेत्रफळ 108 चौरस सेंटीमीटर असून त्या आयताची लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचा कर्ण किती असेल? आयताचा काढायचा आहे कर्ण. लांबी किती दिलेली आहे? 12. रुंदी तुम्हाला काढायची आहे आणि ह्या कर्णांची लांबी मोजायची आहे. म्हणजे आता इथं तुम्हाला काटकोन त्रिकोण दिसतो. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजूसमोरील काटकोनासमोरील बाजूस काय म्हणतात? कर्ण. मग कर्ण बरोबर पायथागोरस. कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. आता लांबी आहे 12, रुंदी माहिती नाही, पण त्याचं क्षेत्रफळ आहे 108. मग क्षेत्रफळाला जर तुम्ही लांबीने भाग दिला तर तुम्हाला रुंदी भेटेल 12 9 अष्टोदर्श. म्हणजे रुंदी किती सेंटीमीटरची असणार? रुंदी असणार 9 सेंटीमीटर. म्हणजे आता तुम्हाला कर्ण काढता येईल. 12चा वर्ग 144, 9चा वर्ग 81, यांची बेरीज 225, ह्याचं वर्गमूळ 15. म्हणजे इथं 15 सेंटीमीटरचा असणार कर्ण. कर्णाचं अंतर किती येणार? कर्णाची लांबी किती येणार? 15 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4. क्लिअर? पुढचा प्रश्न. एका मोठ्या रथाच्या चाकाची त्रिज्या 2.1 मीटर आहे. 6.6 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे व्हावे लागतील? एक परिघ म्हणजे एक फेरी. मग इथं तुम्हाला चाकाची त्रिज्या दिली 7 14 44 154. ही ट्रिक वापरा. आता त्रिज्या दिली 2.1, म्हणजेच किती पट वाढली? 0.3. 7 त्रिक 21, एक घर सोडून पॉईंट. मग त्याचं व्यास परिघ सुद्धा तेवढ्याच पटीत वाढणार. मग 44 गुणिले 0.3, 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 1 13, एक घर सोडून पॉईंट. म्हणजे एका फेरीमध्ये किती अंतर जाते? 13.2 मीटर. एका फेरीत किती अंतर जाते? 13.2 मीटर. एकूण अंतर किती जायचंय? 6.6 किलोमीटर. किलोमीटरचं मीटर मध्ये करण्यासाठी 1000 ने गुणलं. आपल्याला मीटर दिलेलं आहे. छेदस्थानी एका फेरीत किती होणार? 13.2 मीटर. पॉइंटला पॉइंट गेले. भाग दिला सरळ. 66 एके 66, 66 दुने 132. 2 ने भाग दिला. 2 पंचे 10, 0 0. म्हणजे किती फेरे होणार? तर 500 फेरे होतील. ऑप्शन नंबर 2. त्या चाकाचे किती फेरे होणार? 500. क्लिअर? पुढचा प्रश्न. एका वर्तुळाचा परिघ हा 50% ने वाढवला तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? बघा, वर्तुळाचा परिघ, वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचा व्यास जेवढ्या पटीत वाढणार, क्षेत्रफळ त्याच्या वर्गाच्या पटीत. पण टक्केमध्ये असेल तर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज याप्रमाणे सोडवायचं. म्हणजे पहिलं क्षेत्रफळ होतं 100. आता 50% ने वाढ झाली तर 100 मध्ये प्लस करायचे, घट झाली तर 100 मधून मायनस करायचे. आता ही असणार राहिलेली रक्कम किंवा झालेली रक्कम. 100 ला 100 गेले, 2 शून्याला 2 शून्य गेले. 15चा वर्ग 225. पहिली होती 100%, आता झाली 225. म्हणजेच 125% ने क्षेत्रफळात वाढ होईल. क्षेत्रफळ किती टक्केने वाढेल? तर 125% ने वाढेल. समजलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न. 1.1 मीटर लांबी असलेल्या तारेतून 11 सेंटीमीटरचा एक तुकडा कापून घेतला तर उरलेल्या तारेची लांबी किती? ऑप्शन कशात दिसतात? ते मीटर सेंटीमीटर दोन्ही काढून बघायचं. आता 1.1 मीटर यामधून 11 सेंटीमीटर. आता ह्या सेंटीमीटरला मीटर मध्ये रूपांतर केलं
तर काय करायला लागणार, भागिले 100 म्हणजे 2 घरं सोडून पॉइंट 0.11 मीटर. मग 1.1 मधून 0.11 वजा केलं, 10तून 1 गेला 9, एकाचा 11तून 2 गेले 9, एकातून 1 गेला 0, 0.99 मीटर आहे का? 0.99 मीटर नाहीये. मग सेंटीमीटर मध्ये करायचं म्हटलं तर 1.1 मीटर गुणिले करायला लागेल 100, म्हणजेच येणार 11 वरती 2 शून्य, 1 घर सोडून पॉइंट, म्हणजे 110 सेंटीमीटर. यामधून 11 सेंटीमीटर वजा केलं तर राहणार काय, 99 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4. किती सेंटीमीटर शिल्लक राहील, 99 सेंटीमीटर. मीटर मध्ये असेल तर काय येणार, 0.99 मीटर. सेंटीमीटर मध्ये येणार 99 सेंटीमीटर. क्लिअर? पुढचा प्रश्न, 52 पत्त्याच्या एका कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता तो पत्ता राजा असण्याची संभाव्यता किती? एकूण 52 पत्ते आहेत. ह्या 52 पत्त्यामधून एक पत्ता काढलाय तो राजा असण्याची. आता राजा किती प्रकार असतात, तर 2 रंगाचे पत्ते असतात, काळ्या आणि लाल. काळ्या रंगामध्ये किल्वर आणि इस्पिक हे 2 राजा, स्टार आणि बदाम असे एकूण 4 राजा आहेत. 52 पैकी 4 वेळेस येईल म्हणजे 4 एके 4, 4 त्रिक 12 म्हणजे 1/13 ही संभाव्यता येईल. म्हणजे राजा येण्याची संभाव्यता किती असणार, 1/13. क्लिअर? शेवटचा प्रश्न बघा, एका वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीचे घनफळ 6160 घनमीटर असून त्याची त्रिज्या 14 मीटर आहे, तर त्या टाकीची उंची किती? वृत्तचित्तीचे घनफळ सूत्र माहिती पाहिजे. वृत्तचित्ती म्हटलं तर गोल वर्तुळ आणि कसं आहे, उंच. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग, आता उंच आहे म्हणून h, म्हणजेच वृत्तचित्तीचे घनफळ सूत्र येणार पाय आर वर्ग h. आता घनफळ दिले 6160 बरोबर पायची किंमत 22/7, त्रिज्या दिली 14, आर वर्ग म्हणजे 14 गुणिले 14 बरोबर काय राहणार इकडं h. 7 एके 7, 7 दुणे 14. आता हे सर्व इकडं गुणिले आहे h ला, इकडं आल्यावर भागिले, म्हणजे 6160 भागिले हे सगळंच भागिले जाणार 22 गुणिले 14 गुणिले 2 बरोबर तुम्हाला h म्हणजे उंची भेटेल. 11 ने भाग दिला, 11 दुणे 22, 11 5 55, 6 उरले, 11 6 66 0, 14 एके 14, 14 चौक 56 0, बे एक बे 20, बे एक बे 0 म्हणजेच किती आलं 10, म्हणजे उंची असणार इथं 10 मीटर. उंची किती असणार 10 मीटर. ऑप्शन नंबर 1. समजले? क्लिअर? तर अशाच पद्धतीने अशाच प्रकारे आपलं जळगाव या पेपराचे संपूर्ण विश्लेषण घेतले. ठीक आहे, एकदम सोप्या भाषेत 26च्या 26 प्रश्न आपले झालेले आहेत. तर कसं वाटलं लेक्चर याची कमेंट मात्र करायची आणि लेक्चर आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. चला मग आज आपण इथे थांबूया, भेटूया नवीन प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणामध्ये. तोपर्यंत बाय बाय.